ह्या रुग्णाची जे नातेवाईक बाहेर बसलेले असतात ते कधी कधी आम्हाला विचारतात की डॉक्टर तुम्ही तर आत प्रयत्न करत आहात, आम्ही बाहेर बसून काय करू, आम्ही काय करू शकतो आमच्या पेशंटसाठी. तर त्यांना आम्ही काय उत्तर द्यावं, हा माझा पहिला प्रश्न. एक्सरसाइज करतो, डाएट करतो, हे करतो ते करतो, तो हे सगळं करताना विचार धरतो मला आजारी पडायचं नाही आहे म्हणून मी हे सगळं करतो. तर त्याचं अधिष्ठान आजाराचं असतं, विचार तिकडे आजाराचा असतो, म्हणून ते त्याच्या आयुष्यात येतं. बरोबर ना? हे असू शकतं. आणि दुसरी गोष्ट सराउंडिंगचा पण आपल्यावर परिणाम होतो. नुसतं डाएट केला, आम्ही व्यायाम छान केला, सगळं काही चांगलं केलं म्हणून माझं शरीर चांगलं राहील अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे, अध्यात्माचा जो फॅक्टर आहे. जीवन आणि मृत्यू कसं ठरतं, विचार कसे बदलायचे आहेत, कामाबद्दल प्रेम कसं केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी. आणि ब्लेस ऑन म्हणजे सुपर पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही जेवढं कराल तेव्हा सर्वांचं भलं होऊ दे, हे जेवढं मोठमोठ्याने ओढून मनापासून बेंबीच्या देठापासून म्हणाल ना, तेवढं तुमचं बेंबीपासून सगळं आरोग्य चांगलं राहील. आजचं हे आपलं जे सेशन आहे ते थोडंसं आगळं वेगळं आहे. आणि आज सुरुवात आमचे हे करणार आहेत डॉक्टर विद्याधर लाड. कधीतरी नवऱ्याला चान्स देते ती. ओव्हर टू यू विद्याधर. आता काय आहे, बायकोने आज्ञा केली तर शिरसावंदच ठेवायला पाहिजे, कळलं की नाही. आणि हा धडा मला माझ्या छोट्या मुलानेच दिला. त्याचं नाव अगस्ती आहे. आम्ही फार आवडीने त्याचं नाव अगस्ती ठेवलं की तो सप्तऋषी होईल, पण तो बोलतोही तसाच कधी कधी. तर अगदी 7-8 वर्षाचा असताना आम्ही डिनर टेबलवर होतो आणि रात्रीचं जेवण घेत होतो, आणि माझी आणि शिल्पाची असा एक मार्मिक सवाल जवाब चालू होता. म्हणजे कळलं ना तुम्हाला. तर हा आपला ऐकतोय मग मला असा पुश करून म्हणतो, पप्पा व्हॉट आर यू डुईंग, डोंट यू रिमेंबर हॅपी वाईफ हॅपी लाईफ, हाऊ कॅन यू फॉरगेट दॅट. तर आजच्या सदराचा पहिला धडा, चांगलं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हवं असेल तर बायकोचं ऐकायला शिका, सगळी पुरुष मंडळी. कळलं की नाही. तर एनिवेज, तर आजचा बेसिकली हा झाला आता विनोदाचा भाग. पण आता 2 डॉक्टर उपस्थित आहेत, तर आपलं सगळं डिस्कशन आरोग्यावरच होणार आहे. नुसते 2 डॉक्टर नाहीत, नुसते भारत नाही, वर्ल्डमध्ये फेमस 2 जण आहेत. आणि हे बोलण्यापुरती सांगत नाही. यांना जगातला जो टॉप हार्ट सर्जन जो टोरंटोमध्ये आहे, त्या टोरंटो हॉस्पिटलमध्ये, त्याच्या खाली शिकायला लोक आतुर असतात. आणि ते सगळ्यांना शिकवत नाहीत. ज्यात जोपर्यंत कॅलिबर नाही तोपर्यंत शिकवत नाहीत. तर त्या कॅलिबरचा माणूस आपल्या समोर बसलेला आहे इकडे. कॅनडामध्ये राहून त्यांनी ट्रान्सप्लांटपासून सगळी कठीण हृदयाची ऑपरेशन केलेली आहेत. पण त्याला हृदय दिलं ते फक्त शिल्पानीच दिलं. शिल्पा पण तशीच फेलोशिपपर्यंत शिकलेली आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर रेडिओलॉजिस्ट म्हणून तिची ख्याती आहे. जगाला ती आज इंडियामार्फत रिप्रेझेंट करते, भारताला रिप्रेझेंटेट करते. आणि सगळ्या कॉन्फरन्स जे चालतात जगामध्ये ते तिचं बुकिंग अगोदरच करून घेतं की तू पाहिजेच म्हणून. थँक्यू दादा. पण अशी आपली फॅकल्टी मेंबर आहे. तर दादा, मी आता 25 वर्ष झाली मला हृदयरोगींची ट्रीटमेंट करता. कधी आम्ही औषधोपचाराने बरं करतो त्यांना, कधी ऑपरेशनद्वारा बरं करतो. पण असे काही प्रश्न, म्हणजे काही असे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं अजून म्हणजे आमच्या मेडिकल सायन्समधून परिपूर्णतेने देता येत नाही आहेत. म्हणजे कितीही विचार केला तरी वाटतं की मी जे त्या पेशंटला सांगितलं ते थोडंसं अर्धवट होतं, त्याच्यात काहीतरी मिसिंग लिंक आहे. आणि म्हणजे मी एका पेशंटचाच प्रश्न तुम्हाला सांगायचा तर असा पेशंट मला येऊन सांगतो की बघा डॉक्टर, मी रेग्युलर एक्सरसाइज करतो, मला कसलं व्यसन नाही, मी माझ्या आहाराबद्दल पण दक्ष आहे,
आणि मी खूप डिसिप्लिन्ड आहे, रेग्युलर योगा करतो, हे करतो, ते करतो, तरीही मला हृदयरोग का झाला, एवढे ब्लॉकेजेस मला का आले. अशा वेळेस मेडिकल सायन्सच्या बेसिसवर ह्याचा तोड काढणं थोडं कठीण होतं. आहेत एक्सप्लेनेशन्स पण दे आर नॉट इनफ. तर माझा पहिला प्रश्न असा आहे दादा, की अध्यात्म आणि आरोग्य यांचा संबंध आहे का, एक, आणि अध्यात्माच्या अधिष्ठानावर आपण आरोग्य चांगलं घडवू शकतो का. एवढे मोठे डॉक्टर आहे म्हणजे कठीण कठीण प्रश्न विचारणार. अध्यात्म याचा अर्थ नीट समजून घेऊया. सद्गुरूंनी अध्यात्माचा अर्थ असं सांगितलं आहे की आत्मतत्व जे आहे त्याचं अधिष्ठान म्हणजे अध्यात्म. कारण त्याच्याशिवाय काय नाहीच आहे दुसरं. म्हणजे आपण जे म्हणतो की मी प्रल्हाद, मी आणि कोण गोविंदराव, पण खरं म्हणजे जे आत्मतत्व की आत्मशक्ती आहे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं. बाकी सगळं आहे ते खोटं असतं. झालं ना. ते असू दे, तो मी विषय घेत नाही. पण सांगायचं म्हणजे काय, अधिष्ठान हे आत्मतत्व आहे आपलं. आपल्या जीवनाचा पाया आपली चैतन्यशक्ती किंवा आत्मशक्ती आहे. आपल्या सगळ्याचा पाया तीच आहे, नवे नवे तीच आहे, बाकी काहीच नाही, अशी परिस्थिती आहे. ऐकू येते सगळ्यांना. तेव्हा ही जी आत्मशक्ती आहे, सद्गुरूंनी काय सांगितलं की ही चैतन्यशक्तीच ध्येय धारण करते. कोण करतं? चैतन्यशक्तीच ध्येय धारण करते. म्हणजे हा देह जो बनवलेला आहे हा चैतन्यशक्तीनेच बनवलेला आहे, हो की नाही. आता त्यांनी जो बनवतो त्याला सगळं माहीत असतं की नाही, हो की नाही. त्यामुळे तुमचं जीवन घडवण्याचं सगळी कामं ला अधिष्ठान कोणाचं आहे तर चैतन्यशक्तीचं आहे. समजलं ना. म्हणून चैतन्यशक्ती आहे म्हणून आपण आहोत. चैतन्यशक्ती आहे म्हणून आपलं जीवन आहे. सगळं काही आहे ते चैतन्यशक्ती आहे म्हणून. म्हणून अध्यात्म म्हणजे आधी आत्मा, म्हणजे आत्म्याचं अधिष्ठान, ते त्याला अध्यात्म म्हणतात. आणि सद्गुरूंनी अध्यात्माच्याही पुढे जाऊन आपली जीवनविद्या निर्माण केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अध्यात्म आणि आपला प्रपंच आणि आपलं आरोग्य आणि आपलं जीवन आणि सुखदुःख सर्वांचा असा मेळ घातलेला आहे, असा समन्वय साधलेला आहे की त्याच्यातनं तुम्हाला सर्व बाजूनी तनाचं, मनाचं, जनाचं, वनाचं आरोग्य तुम्हाला राखता येईल अशी सद्गुरूंनी व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळे अध्यात्माचा आणि आरोग्याचा संबंध काय हा प्रश्न म्हणण्यापेक्षा अध्यात्म हाच आपल्या आरोग्याचा पाय आहे. तर दादा माझा फॉलोअप प्रश्न असा असेल की जेव्हा आपण रोगराईतून जात असतो, काही असो, मग न्यूमोनिया असो, हृदयविकार असो, कॅन्सर असो, जे काही असो, तर अशा माणसाने औषधोपचार चालू आहेत ते जरुरीचे असतात. औषधोपचार इज द फाउंडेशन ऑफ ट्रीटमेंट, हे पहिलं लक्षात घ्या. नुसतं अध्यात्म नाही, हे मला क्लिअर करायचं आहे दादा, पहिली गोष्ट. पण त्याला अध्यात्माची जोड त्याने कशी द्यावी, त्याने काय करावं त्या रुग्णाने, डेली बेसिसवर म्हणा किंवा ट्रीटमेंटमधून जाताना म्हणा, जे काही असेल. आपण आता अध्यात्मविषयी जरा म्हणजे तो विषय वेगळ्या रीतीने मांडू. अध्यात्म म्हणून मी सांगितलं की चैतन्य शक्तीचा आविष्कार या जीवनामध्ये किंवा या देहामध्ये चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे. त्यामुळे ती महत्त्वाची आहे आपण सांगितलं. आता हे जे शरीर आहे आपलं, हे जरी त्यांनी बनवलेलं असलं, तो सगळी त्याची काळजी घेत असला, पण तो कसं घेतो, तो आपल्या मनाने, मन आपल्याला जे अंतर्मन रूपाने तो नांदतोय, त्या अंतर्मन रूपाने तो सगळी काळजी घेत असतो त्याची. समजलं ना. म्हणजे आपले सगळे जे चेंजेस होत असतात आतमध्ये, त्याचा संबंध, त्याचा कंट्रोल हा अंतर्मनाकडे असतो, म्हणजे त्या आत्मशक्तीकडे असतो, कारण त्याचं ते आविष्कार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं शरीर जे बिघडतं किंवा आपल्याला जे रोग होतात याचं एकच कारण नसतं. समजलं ना. बरीच कारणं असतात. म्हणून आम्ही नेहमी सद्गुरूंचा अनुग्रह देताना सद्गुरू एकच गोष्ट सांगायची. काय सांगायचे की ह्याला चांगलं खाणं पिणं दिलंच पाहिजे. फीडिंग म्हणतात ज्याला, फूडचं फीडिंग करायला लागतं.
अन्न पाणी आपल्याला घ्यायला लागतं, ते व्यवस्थित घेतलंच पाहिजे म्हणून त्याने घेतलं, ते सगळं आपण केलं. त्याच्यानंतर व्यायाम दिला पाहिजे, तो पण चांगला दिला. झोप चांगली पाहिजे, ती पण दिली, तरीसुद्धा रोग का होतात हा प्रश्न आहे. मग ह्याला कारण काय माहिती आहे, एवढं फक्त आपल्या शरीरावर जे परिणाम करतं ते एवढंच नाही, हे तर परिणाम करतं, हे फिजिओलॉजिकल गोष्टी झाल्या. पण त्याच्याही पेक्षा एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपले विचार. सद्गुरू म्हणतात तुमच्या विचारांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. आणि तो कसा होतो, आपल्या अंतर्मना थ्रू होतो. त्याचा पहिला परिणाम अंतर्मनावर होतो. अंतर्मनावरनं आपल्या फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत ते सगळ्या होत असतो. बहिर्मनाचा पण परिणाम होत असतो. म्हणून आपण म्हणतो की ब्रिदिंग घेतलं, आपण माणूस चिडला की ब्रिदिंग वाढतं, शांत झालं की ब्रिदिंग शांत होतं, किंवा ब्रिदिंग कंट्रोल केलं तर आपलं मन शांत होतं. तर हे मन आणि बॉडी, मन आणि देह एकमेकांवर परिणाम करत असतात. देह चांगला असेल तर मन आनंदी असतं, बरोबर की नाही. आधार नसलं की मन आनंदी असतं, आणि मन आनंदी असलं की देह चांगला असतो. हा एकमेकाशी जो संबंध आहे ना, त्याच्यामुळे नुसतं मी डाएट करतो, मी चांगला एक्सरसाइज करतो, मी सगळं करतो, ह्यानी उपयोग होत नाही. लक्षात ठेवायचं. त्याच्याही पुढे जाऊन आपले विचार काम करत असतात. कळलं ना. विचारांचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. म्हणजे तुमच्या विचार, आणि हे विचार म्हणजे काय, कुठले विचार, तर सद्गुरूंनी सांगितलं आहे, मी एकदम डीपमध्ये जात नाही, इथून सुरू करतो, की मानसिक रोगामधनं म्हणजे 99% ऑफ शारीरिक रोग हे मानसिक रोगातनं होत असतं. म्हणजे मनाचे जे रोग असतात त्याच्यातनं शारीरिक रोग होत असतात. आणि मनाचे रोग कसे होतात, ते भवरोग बेद मी बाजूला ठेवतो, मी जरा ते नको आपल्याला. पण भवरोगाचा अर्थ काय की हवेपणा. आपल्याकडे जो हवेपणा असतो त्या हवेपणामधनं आपल्याकडे विकार निर्माण होतात. ज्याला सद्गुरूंनी प्रेरणा शब्द वापरलेला आहे. षड विकार किंवा षड प्रेरणा ज्याला म्हणतो, की काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे जे 6 प्रेरणा आपल्याकडे निर्माण होतात. हॅलो. ते का निर्माण होतात, कारण आपल्याकडे जो हवेपणा निर्माण होतो. आता हवेपणा का होतो ते अध्यात्मामध्ये मी जात नाही, त्याला पण आपल्याकडे उत्तर सगळी आहेत. पण मी सध्या तिथूनच सुरुवात करतो. या हवेपणामुळे आपल्याकडे ह्या प्रेरणा निर्माण होतात, आणि या प्रेरणा जेव्हा वाईट रीतीने काम करायला लागतात, म्हणजे विकोपात जातात किंवा जास्त होतात, तेव्हा त्याची रूपांतर विकारामध्ये होतं. म्हणून आज जे लोक षडविकार म्हणतात ना, हे जेव्हा प्रेरणा अति होतात, प्रेरणाचं रूपांतर ह्या विकारामध्ये होतं. म्हणजे रागावणं हे चांगलं आहे, संतापणं हे चांगलं नाही. रागावणं एक चांगलं आहे, पण संतापणं चांगलं नसतं. मत्सर वाटणं ही ओके, प्रेरणा आहे ती. कोणाला चांगलं झालं तर आपल्याला मोठं, आपल्याला सगळं मिळावं, ही प्रेरणा आहे. त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही प्रेरणा आहे. पण त्या मत्सराचं रूपांतर द्वेष, तिरस्कार, मग ते चांगलं नाही. कळलं ना. म्हणून हे जेव्हा विकार आपल्याकडे नांदायला लागतात, आणि भौतिकाच्या ठिकाणी कुठला नाही कुठला तरी विकार जास्तच असतो. सगळ्यात प्रेरणारूपाने नांदत नाही आपल्याकडे. काही लोक खूप संतापी असतात, काही लोक खूप द्वेष करत असतात सगळ्यांचा. ह्या सगळ्या जे विकार आहेत ना, हे जर वाढत गेले तर विकारातनं आजार निर्माण होतं. लक्षात ठेवा, हे विकार आहेत ना आपल्याला आजार निर्माण करत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, की नुसतं डाएट केला, आम्ही व्यायाम छान केला, सगळं काही चांगलं केलं म्हणून माझं शरीर चांगलं राहील, अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे, अध्यात्माचा जो फॅक्टर आहे, तो म्हणजे आपलं आत्मशक्ती जी आपल्या विचाररूपाने नांदते. आपल्या विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, स्मरणशक्ती, विस्मरणशक्ती ह्या रूपात जी नांदते, ती जी नांदते ती नीट नांदवली नाही गेली तर मग विकार, आरोग्य खराब होणारच. दादा, याचाच अर्थ असा की हा जो माणूस विचारतो आपल्याला, एक्सरसाइज करतो, डाएट करतो, हे करतो, ते करतो, तो हे सगळं करताना विचार धरतो मला आजारी पडायचं नाही आहे म्हणून मी हे सगळं करतो. तर त्याचं अधिष्ठान आजाराचं असतं, विचार तिकडे आजाराचा असतो, म्हणून ते त्याच्या आयुष्यात येतं. बरोबर ना. हे असू शकतं. आणि दुसरी गोष्ट, सराउंडिंगचा पण आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणजे नुसते विचारांनी पण नाही, विचारांच्याही पुढे
बाकीचे लोक आपल्याला काय विचार देतात त्याच्यावर अवलंबून असतं. आपले जे सराउंडिंग लोक असतात ना ते तुम्हाला तुमच्या मनामध्ये विचार, त्याला आपण हेट्रोजेनियस सजेशन म्हणतो, तसे आपले मित्रमैत्रिणी काही ना काही तुम्हाला सांगत असतात. हे असं झालं, मग बघ हा तुला काही झालं असेल तर चेक कर, झालं याच्या मनात सुरू झालं. कळलं ना? पण मी पण माझ्या मैत्रिणीला असंच झालं होतं, तिला खूप खोकला येत होता, मग तिला कॅन्सरवर गेलं. हा झाला, हा कॅन्सरकडे पोचलाच. समजलं ना? त्यामुळे हे सराउंडिंगचा पण, सराउंडिंग म्हणजे नुसतं लोक नाहीत, बाकीच्या गोष्टी पण असतात बऱ्याच. आपल्याला जे बाकीचे लोक आपल्याला काय म्हणतात त्याला पोल्युशन करतात, हे करतात, त्याचा पण आपल्याला परिणाम होत असतो. त्यामुळे आपलं आरोग्यासाठी फक्त आपण जे काय करतो इम्पॉर्टंट नाही आहे, त्याच्यापेक्षा बाहेरचे लोक काय करतात, बाहेरचं सराउंडिंग कसं आहे आपल्यासाठी, पोल्युशन कसं आहे, सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. सुंदर सुंदर. तर आय थिंक विचाराचं महत्त्व दादा नेहमीच सांगतात, सद्गुरूंनीही सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह विचारांच्या पाठी ॲक्च्युअल सायंटिफिक रिझन पण आहे. जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो आपल्या शरीरात, म्हणजे मी सिम्पल टर्म्स वापरतो, पॉझिटिव्ह हॉर्मोन्स नेहमी रिलीज होतात. जसं आपण एक्सरसाइज केला की आपल्याला बरं वाटतं, किंवा एखादी क्रिकेट मॅच बघितली की बरं वाटतं, इंडिया जिंकली की बरं वाटतं. का बरं वाटतं? कारण काही सर्टन केमिकल्स रिलीज होत असतात आपल्या शरीरात. तर हे जे पॉझिटिव्ह हॉर्मोन्स तुम्हाला जर रिलीज करायचे असतील सतत, आणि आरोग्य चांगलं, आपल्या सिस्टीम्स चांगल्या ठेवायच्या असतील, तर हे विचार तुमचे चांगले असणं फार गरजेचं आहे. आणि दादांनी हा मुद्दा एवढा सुंदर मांडला आहे आता की आय थिंक तो आपल्या हृदयापर्यंत पोहोचला आहे आता. तर दादा तुम्ही हे जे हॅपी हार्मोन्सवर हल्ली खूप लोक बोलतात, म्हणजे सगळेजण म्हणतात की हॅपी हार्मोन्सनी तुम्ही हॅपी होता, असं एक जनरल त्यांचं ऐकलं लेक्चर, की असं वाटतं की एन्डॉर्फिन, नंतर काय ऑक्सिलिसिटिन, डोपोमिन, ह्याच्यावर खूप हल्ली बोलणं चाललेलं असतं की तुम्हाला जर आनंदी व्हायचं असेल तर डोपोमिन गेलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्ही आनंदी असला की डोपोमिन बाहेर पडतं, आणि डोपोमिन बाहेर पडलं की तुम्ही आनंदी होता. मगाशी मी जे सांगितलं, जेव्हा तुम्ही एक्झरसाईज करतात, एक्झरसाईज केल्यानंतर तुम्हाला जे फ्रेश वाटतं, कोणी माणूस बघा, आपण पहिल्यांदा, म्हणजे मी तरी सुरुवात करताना कंटाळा होतो, आज करायचं का विचार करतो पहिल्यांदा, खाण्याचा विचार करत नाही, खाताना तर खातोच, पण एक्झरसाईज करताना आज करूया का, आज दांडी मारूया, असा विचार असतो. हिला पण माहिती आहे, आमच्याकडे योगा टीचर येते ना, तर ती विचारते येऊ का, मला पण प्रश्न, आज घेऊया का दांडी. हा जो पहिला विचार असतो ना, हाच वाईट आहे आपला. पण आल्यानंतर जे आपण करतो ना, केल्यानंतर जे फ्रेश वाटतं, ते कशाने फ्रेश वाटतं, कारण एन्डॉर्फिन्स ना, एन्डॉर्फिन्स तिथून रिलीज व्हायला लागतात एक्झरसाईजमुळे, आणि एन्डॉर्फिन रिलीज झालं की आपल्याला बरं वाटतं. म्हणजे दोघांचा जो परिणाम मी सांगतो, एक्झरसाईज केलं की त्याचा परिणाम होतो. पुन्हा तुम्ही जर आनंदी असाल, तुमची बायको जर तुम्हाला आनंदी ठेवत असेल, सारखी किटकिट करत नसेल, तरी सुद्धा डोपोमाइन बाहेर येतं. लक्षात ठेवा, नवऱ्याचं आरोग्य पाहिजे असेल, नवऱ्याचं आरोग्य पाहिजे असेल तर डोपोमाइन यायला पाहिजे. त्यामुळे डोकं खाऊ नका. किती आनंदी आहे पहा माझा नवरा दादा. पुढे नाही, इथे बसून मी खोटं बोलणार नाही. तर दादा, पुढचा प्रश्न असा आहे की मानसिक रोगांचं प्रमाण जनरली जगामध्ये खूप वाढलेलं आहे. म्हणजे आम्ही डॉक्टर्स ॲक्च्युली खूप वरीड आहोत. म्हणजे आम्हाला आमची काळजी वाढलेली आहे, कारण आमचे सायकॅट्रिस्ट कलिग जे आहेत, जे म्हणजे मानसिक रोग तज्ज्ञ, ते सारखे आम्हाला सांगतायत की सगळ्या वयोगटातून पेशंट्स जनरली वाढले आहेत मानसिक रोगामुळे. तर हा जो मानसिक रोग आहे हा मनाचा रोग आहे, मग तिथे अध्यात्माची जोड ही असायलाच पाहिजे. तर माझ्या मी 2 अनुषंगाने प्रश्न विचारणार आहे. एक म्हणजे, आता एखादा माणूस जर वाईट परिस्थितीतून जात असेल, मग ते काही असो, त्याला अभ्यासात अपयश येत आहे, किंवा जॉब मिळत नाही, किंवा जॉब सुटत आहेत, हा जॉब सुटला, दुसरा घेतला, तो सुटला, पैशाची कमी, घरी यंग किड्स, ओल्ड पेरेंट्स, अशा मनस्थितीतून जात असताना निराशावाद वाढत जातो. आणि हा निराशावाद वाढत वाढत वाढत
जर तो एका लेवलला कंट्रोल नाही केला तर असा माणूस पूर्ण डिप्रेशनमध्ये जातो आणि मग तो मानसिक रोगी बनतो. तर ह्या स्टेजमध्ये अशा माणसाला आपण जीवनविद्येची शिकवणी देऊन कसं आपण त्याला डिप्रेशनमध्ये जाण्याच्या आधीच त्याला आपण मदत करू शकतो. दॅट इज वन. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी, अध्यात्म किंवा जीवनविद्या ॲज अ प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी. आणि दुसरं म्हणजे आता मानसिक रोग झाला आहे, गोळ्या औषधं चालू आहेत, पण काही मानसिक रोग तेवढे सोपे नाही आहेत आणि गोळ्या औषधं देऊनही पेशंट्स रिलॅप्स होत राहतात, पुढे मागे पुढे मागे. म्हणजे कुठेतरी इथे आता आपल्याला वी हॅव टू स्टार्ट वर्किंग इंटरनली ऑन दिस पेशंट्स. म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे अध्यात्माची जोड ॲज अ क्युरेटिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे औषधांबरोबर अध्यात्म किंवा जीवनविद्या, आता ह्या दोन पैलूंमध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह स्ट्रॅटेजीमध्ये या रुग्णांना आपण कशी मदत करू शकतो? जीवनविद्या सद्गुरू नेहमी म्हणतात की ती प्रिव्हेंटिव्ह पण आहे आणि क्युरेटिव्ह पण आहे. पण खरं म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं की तुम्ही प्रिव्हेंटिव्हवर जास्त काम करा. होऊ नये म्हणून जास्त काम केलेलं जास्त बरं नाही. झाल्यानंतर काम करणं कठीण जातं. तुम्हाला जर एखाद्या माणसाला त्रास होतोय आणि त्यांना नाही तर शरीर साधना कर, तर त्याला ती होतच नाही, त्याला ते तोंडातनं येत नाही. तो म्हणतो नाही माझं सगळं झालं आता खलास. माणसाचे विचार एवढे हेऊन जातात की त्याला ते जमतच नाही. म्हणून प्रिव्हेंटिव्ह इज ऑलवेज बेटर दॅन क्युरेटिव्ह. हा पहिला प्रश्न झाला. याचा अर्थ क्युरेशन का नाही, क्युरेटिव्ह करता येत नाही असं पण नाही. त्यांनी जर ठरवलं आणि जीवनविद्येचं ॲप्लिकेशन केलं तर तो क्युरेटिव्ह पण होऊ शकतो. आमच्याकडे बरीच उदाहरणं आहेत. हे लोक डिप्रेशनमध्ये गेलेले बाहेर आले आणि काय केलं, सिंपल प्रार्थना म्हणून ते बाहेर आलेले. सिंपल प्रार्थना. मला एक बाई आली पण असेल इकडे, मला माहीत नाही, ती डिप्रेशनमध्ये गेली होती. मला एक सारखी फोन करायची, मला आत्महत्या करायची वाटते, आत्महत्या करायची वाटते असं म्हणायची. तिला म्हणतं मुळीच करायची नाही, लक्षात ठेव, माझा चेहरा डोळ्यासमोर आणायचा, आपल्या गोष्टी करायच्या नाहीत, तू प्रार्थना म्हणायला सुरुवात कर. तिने प्रार्थना म्हणा, मी तिच्याकडनं मग रेकॉर्ड घ्यायला सुरुवात केली, किती केली सांग, मला किती केली सांग, मला भीती ना ही जाऊन आत्महत्या करेल म्हणून. तर मी तिला म्हटलं तू मला रोज कळवत जा तुझी किती होते. असं करत 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 6 महिन्यामध्ये ती पूर्ण बरी झाली. कारण एकदा झाल्यावर प्रार्थना तोंडात येणं पण कठीण असतं, समजलं ना. पण ती नामधारक होती म्हणून तिला आली. पण जनरल लोकांना जो कोणी सांगायला गेलं, माझ्याकडे कोणी काउन्सिलिंगला येतो आणि मी जर त्याला प्रार्थना म्हटलं ना, याच्यासाठी मी आलो नव्हतो, काही डोक्यात हात ठेव ना माझ्या, तो त्याच्यासाठी आलेला असतो की मी पायावर चरणावर डोकं ठेवतो, तू हात ठेव. असल्या गोष्टी सद्गुरू शिकवत नाहीत, समजलं ना. म्हणून क्युरेटिव्ह तर आहेच, कारण आपण जे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो त्याच्याही पुढे जाऊन सद्गुरूंनी सुपर पॉझिटिव्ह थिंकिंग सांगितले. सुपर पॉझिटिव्ह म्हणजे काय, सर्वांचं भलं. म्हणून मला चांगलं आरोग्य मिळालं आहे, माझ्यावर सर्वांना चांगलं आरोग्य मिळू दे, हा विचारच तुम्हाला आरोग्य देत असतो. म्हणून सतत प्रार्थना म्हणणं, भलगची साधना आपण शिकवलेली आहे. तुम्ही सगळे नामधारक आहेत, मला सांगायची गरज नाही. शरीर साधना आपण शिकवलेली आहे. ह्या सगळ्या जर आपण केल्या तर मला वाटत नाही की प्रॉब्लेम येईल. तरीसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मी मगाही सांगितलं, हे आपल्यावर फक्त एकट्यावर अवलंबून नाही आहे, सराउंडिंग जो अवलंबून आहे. तेवढ्या तरी गोष्टी तुम्हाला अपयश, तू जाईन तर मला अपयश येतं. ऑफिसमधनं हल्ली कधी कधी पिंक स्लिप देऊन तुम्हाला काढून टाकतात आणि हे कधीही होऊ शकतं, म्हणजे कुठल्याही क्षणी. म्हणून आपला जेव्हा व्याप वाढतो समजलं ना, तेव्हा कुठल्याही क्षणी आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, कळलं ना. कारण व्याप वाढलेला असतो आणि त्या व्यापामध्ये कधी कोविड येतो, कधी लोन वाढत जातं, कुठलेही परिणाम आपल्यावर होऊ शकतात आणि माणसं मानसिक रोगी होऊ शकतात, कळलं ना. म्हणून सद्गुरूंनी आहे ना, जीवन जगणं हे कसं जगायचं, जीवन जगण्याची कला शिकवली आपल्याला. ही जर आपण शिकलो कला तर आपल्याला कमीत कमी समस्या येतील, कमीत कमी. मी म्हणत नाही होणारच नाही, कारण रोग हे आपल्या एकट्यावर अवलंबून नाहीच आहे. परत बऱ्याच गोष्टीवर आहे, यश अपयश सगळं फक्त आपल्या एकट्यावर अवलंबून आहे, बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत असतात, बरोबर की नाही. पण सद्गुरूंनी काय सांगितलं, तू लव वर्क आणि ब्लेस ऑल कर. लव वर्क अँड ब्लेस ऑल.
अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड विथ हेल्थ, वेल्थ, पीस अँड प्रॉस्पेरिटी. एवढी सद्गुरूंनी आपल्याला गॅरंटी दिलेली आहे. हेल्थ पण म्हटलेलं आहे. लव वर्क करण्याने हेल्थ पण चांगली होते. कारण आज वर्ल्डनी एक डेफिनेशन केलेली आहे. एका जमान्यामध्ये रोगाची डेफिनेशन वेगळी होती की जेव्हा रोग नाही तेव्हा तुझं आरोग्य आहे, अशी डेफिनेशन होती की तुझ्याकडे रोगी नाहीस म्हणजे तू आरोग्य आहे. पण आता डेफिनेशन अशी केली आहे की एन्थुझियाझम टू वर्क अँड एन्थुझियाझम टू बी एम्पथी अँड कंपॅशन. एन्थुझियाझम टू बी कंपॅशनेट. याचा अर्थ काय की तुला कामाची आवड पाहिजे आणि तू एम्पथी पाहिजे. म्हणजे काय, लोकांबद्दलचं तुला करुणा पाहिजे, लोकांबद्दलची करुणा. आणि तुझे काय म्हणतात लव, कामावर तुमचं प्रेम पाहिजे. तुला वाटलं पाहिजे की मला काम मिळालं पाहिजे, करायला मिळालं पाहिजे. ह्या एन्थुझियाझमनी तुम्ही जेव्हा काम करता आणि तुम्ही एन्थुझियाझम टू बी कंपॅशनेट विथ अदर्स, म्हणजे आपले सहकारी म्हणा, आपले सबऑर्डिनेट म्हणा, यांच्याबरोबर तुम्ही जेव्हा कंपॅशनेट होता म्हणजे काय होतं, त्यांच्याशी आपण करुणेने वागतो, त्यांच्यावर आपण करुणा करतो किंवा एम्पथी करतो. एम्पथी इज अ व्हेरी गुड वर्ड त्याच्यासाठी. समजून घेऊन त्यांचे इमोशन समजून घेतो, त्यांच्या भावना समजून घेऊन आपण काम करतो आपल्या सहकाऱ्यांबद्दल, तर तो खरा आरोग्यवान असं म्हटलं त्यांनी. समजलं ना. आणि सद्गुरूंनी हे कधी सांगून ठेवलं आहे, लव वर्क म्हणजे, लव वर्कमध्ये 7 घटकामध्ये करुणा सांगितली आहे, कृतज्ञता सांगितलेली आहे आणि कौतुक सांगितलेलं आहे. या तिन्ही गोष्टी आहेत त्या एम्पथी दाखवतात आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुमचं प्रेम, कामावरचं प्रेम दाखवतात. म्हणून सद्गुरूंनी तुम्हाला एवढी सोपं कारण दिले, म्हणजे जास्त अध्यात्मामध्ये जाऊच नका तुम्ही. जे तुम्ही काम करतात ते मनापासून प्रेमाने काम करा, प्रेमाने मन ओतून काम करा. बघा तुम्हाला किती बरं वाटतं ते. आणि काम करून कंटाळा येतो याचा अर्थ आपलं प्रेम नाही, लक्षात ठेवा. एन्थुझियाझम वाटला पाहिजे, म्हणजे उत्साह वाटला पाहिजे काम करताना. तो जर वाटत असेल तर तुम्ही खरी लव वर्क. समजलं ना. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला अपयश पण येणार नाही. आज आपण घाबरतो का, अपयश आलं तर मी डिप्रेशनमध्ये जाईन, मला जर समस्या आल्या घरामध्ये तर मी डिप्रेशनमध्ये जाईल. पण तुम्हाला अपयश येणार नाही याची सद्गुरूंनी व्यवस्था करून ठेवलेली आहे. सद्गुरूंनी व्यवस्था काय करून ठेवली आहे की तुम्ही असं वागायचं, तुम्हाला कोण काढणार आहे. उलट तुम्हाला बोलवतात, आमच्याकडे किती लोक बसलेले आहेत, सोडत नाहीत. रिटायरमेंट म्हटलं तरी नको म्हणतात, थांबा, आणि बाकी जण जा म्हणून सांगतात. असं का होतं, हो की नाही. त्यामुळे सद्गुरूंनी आपल्याला हे प्रिव्हेंटिव्ह कसं करायचं आहे, विचार कसे बदलायचे आहेत, कामाबद्दल प्रेम कसं केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी. आणि ब्लेस ऑल म्हणजे सुपर पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही जेवढं कराल तेव्हा सर्वांचं भलं होऊ दे, हे जेवढं मोठमोठ्याने ओढून मनापासून बेंबीच्या देठापासून म्हणाल ना, तेवढं तुमचं बेंबीपासून सगळं आरोग्य चांगलं राहील. दादा इथे एक तुला उत्तर मिळालं की तुला आणि काय याच्यावर प्रश्न आहे. मला नाही, तू बोल आधी. ह्याचा सब क्वेश्चन असा आहे की तुम्ही शिकवलंय की जर कोणी तुमच्या ओळखीतलं डिप्रेशनमध्ये असेल किंवा मानसिक रोग असेल, असं काही असेल, तर तुम्ही इंटरनल कम्युनिकेशन्स करू शकता त्या व्यक्तीसाठी आणि तो त्याच्यातून रिकवर होऊ शकतो. तर याच्या मागचं शास्त्र काय. हां, खरं म्हणजे सद्गुरूंनी ज्या साधना शिकवल्यात ना आपल्या, इतक्या पॉवरफुल आहेत, पण लोकांना ते पटत नाहीत लगेच. समजलं ना. डिप्रेशन म्हणा, काही म्हणा, तुम्ही जर त्याच्या सबकॉन्शियस माइंडची आपण जोडले गेलो, ती प्रत्येकाकडे अंतर्मन आहे, आमच्याचकडे आहे फक्त, तुमच्याकडे पण आहे ना. तेच अंतर्मन तुमच्याकडे पण आहे, ती चैतन्य शक्ती तुमच्याकडे पण आहे, पण तिचा वापर कोण कसा करतो याच्यावर अवलंबून आहे, बरोबर की नाही. म्हणून हे जे अंतर्मन आहे ना, हे एकमेकांशी जोडलेलं आहे. खरं म्हणजे एकच आहे, ते जोडलेलं आहे आपण म्हणतो, पण खरं चैतन्य शक्ती एकच आहे. कॉस्मिक माइंड म्हणतो त्याला आपण. सद्गुरूंनी त्याला काय म्हटलं आहे, वैश्विक मन म्हटलेलं आहे. वैश्विक मन म्हणजे काय, हा जसा आकाश सगळीकडे पसरला आहे, की समुद्र म्हणतो ना आपण, समुद्र सगळीकडे असा विराट सागर असतो ना, तसं हे माइंड म्हणजे एक विराट सागर आहे.
त्याच्यामध्ये तुमचे फक्त व्हायब्रेशन चालू असतात. लाटा जशा उसळतात त्याच्या तिकडे लाटा उसळतात, इथे म्हणजे आपल्याकडे लाटा उसळतात तिकडे उसळतात, पण सगळं कॉस्मिक माइंड एकच. कळलं ना? त्यामुळे तुमच्याकडे ज्या उसळलेल्या लाटा आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोचतातच. कारण ज्याचं स्मरण करतो तिथपर्यंत ते पोचतात. ही एक पुन्हा मजा आहे. लाटा तर उसळत असतात, माझ्या मनात विचार खूप येत असतात, पण मी हिच्याबद्दल विचार केला तर माझे विचार हिच्यापर्यंत पोहोचणार, यांच्याबद्दल केला तर याच्यापर्यंत पोहोचणार. काय डिवाईन आहे, काय पॉवरफुल पॉवरफुल आहे. दिस इज सो पॉवरफुल. म्हणजे कधी कधी आपल्याला जेव्हा हेल्पलेस फील होतं तेव्हा दिस इज द मोस्ट पॉवरफुल टूल. आणि दुसरी गोष्ट, हे आपल्याला पटलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे, आपण कधी कधी विचार करतो आणि तो माणसाचा बरोबर फोन येतो. काय येतो? कारण त्या माणसाचा विचार करत होतो आपण. म्हटलं 100 वर्ष आयुष्य तुला, का मी तुझाच विचार करतो आणि तुझा फोन आला. बरोबर की नाही? हे सगळं कशामुळे होतं? स्मरणाचं बटन दाबलं की तुम्ही कनेक्ट होता त्याच्याशी, आणि कनेक्ट झाले, जोडले गेले की तुमचा प्रवाह सुरू. प्रवाह कुठला? तुमच्या कल्पना, भावना, विचार, सगळ्या गोष्टीचा प्रवाह सुरू होतो त्याच्याकडे जायला. मग तुम्ही त्याला शिव्या द्यायला सुरुवात केल्या, ते सगळे भावना तिथे पोचणार आणि मग तुम्हाला तो बरोबर दाखवणार नंतर. हे होतंच, कारण त्यांच्यापर्यंत सबकॉन्शियसली ते पोचलं की मग तो कॉन्शियसली ॲक्शन घ्यायला सुरुवात करतो. बायका म्हणतात ना, तिची नजर बरोबर नाही, तिची नजर बरोबर नाही. नजर म्हणजे काय? विचार बरोबर नाही. त्यामुळे हे कनेक्शन हे लोकांना माहीत आहे आणि त्याच्यावर खूप रिसर्च पण झालेलं आहे. इथे बसून तुम्ही जर मेडिटेशनमध्ये बसला, त्याला काय म्हणतात, ते ऐकू येतं त्याला टेलिपथीच्या पुढे आहे ते इंट्युशन. एक त्याला नाव आहे की तुम्ही जर मेडिटेशन इथे बसला आणि आपण विचार केले ना, तर तिकडे बसलेला माणूस मेडिटेशन तो पकडू शकतो. त्याला एक नाव आहे, मी असो. तर सांगायचा मतलब काय, हे जगात सुरू झालेलं आहे आणि सद्गुरूंनी आध्यात्मिक लेवलला जाऊन आपल्याला पटवलेलं आहे की आपण जोडलेलो आहोत. मग आपला जर माणूस जो प्रेमाचा आहे, आपला मुलगा असू दे, आपला नवरा असू दे, कोणी असू दे, त्याच्यामध्ये जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर आपण आपलं कम्युनिकेशन करून त्याला बदलू शकतो. म्हणून सतत त्याला इंटरनल कम्युनिकेशन जर केलं आपण की तू चांगला आहेस, तू बरा होतोय, तू हे करतोय, सतत म्हटलं, त्याचं स्मरण करत मनापासून म्हणत राहिलो आणि थँक्यू म्हणायचं. आता माझ्याकडे एक बाई आली होती, नवरा खूप मला हे करत नाही, ते करत नाही. मी तिला म्हटलं, तू कम्युनिकेशन सुरू कर, रोज न चुकता सतत म्हणत राहा की यू आर लव्हिंग, यू आर केअरिंग, यू आर अंडरस्टँडिंग, असं म्हणत राहा. आणि थँक्यू त्याचं नाव घेऊन म्हण. कोण असेल तो दिलीप, थँक्यू दिलीप, थँक्यू सद्गुरू, असं म्हणत राहा. कृतज्ञतेची जोड देत राहा. कृतज्ञतेसारखी शक्ती नाही जगामध्ये. कृतज्ञतेची जोड एवढी द्याल तर तुमचं काम होऊन जाईल. म्हणून डिप्रेशनमध्ये असू दे, दारू पिणारा मुलगा असू दे, आमच्याकडे किती झालेले आहेत. दारू पिणाऱ्या मुलाला आईने बरं केलेलं आहे. आई प्रार्थना म्हणते 3,000 4,000 आणि तो मुलगा बरा होतोय, व्यसन सोडतोय. हे आपल्याकडे आहे. पण आमच्याकडे कोणी आले त्याला मी सांगितलं, तुम्ही प्रार्थना म्हणता, हो प्रयत्न करते, मग प्रयत्न करत राहा. म्हणत नाही मी 3,000 म्हणीन, 4,000 म्हणेन. म्हणा ना, तुम्ही म्हटलं तर त्याच्यावर परिणाम होणारच. कारण आपलं आहे ना, नुसतं कनेक्शन नाही मुलांशी, तिथे प्रेम आहे. आईचं मुलाकडे प्रेम असतं, आपलं नातेवाईकाकडे आपलं प्रेम असतं, तर आपण ते करू शकतो. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं आहे, सद्गुरूंनी आयडिया सांगितलेली आहेत की तुमच्या घरात कोण आजारी असेल तर घरी जाऊन उपासना यज्ञ करा, त्या मुलाला, त्या माणसाला बरं वाटेल. घरी जाऊन उपासना यज्ञ करा, हरिपाठ करा, प्रार्थना यज्ञ करा, जेणेकरून घरामधल्या व्हायब्रेशन चांगल्या होऊ दे, त्याचा परिणाम त्याच्यावर होऊ शकतो. त्यामुळे हे जे व्हायब्रेशनचं शास्त्र आहे ना, ते खूप मोठं आहे आणि त्याच्यातनं आपण काहीही करू शकतो. थँक्यू दादा, खूप छान सांगितलं. याच अनुषंगाने मला एक अनुभव म्हणजे ऑब्झर्वेशन सांगायचं आहे की बऱ्याच लोकांचे फोन येत असतात का मेडिकल गायडन्ससाठी किंवा असं. तर माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे जे मला नामधारक माहिती आहेत, ज्यांची खूप प्रार्थना आहे, 2-2 काउंटर घेऊन बसणारे लोक, एका काउंटरनी प्रार्थना, दुसऱ्या काउंटरनी भलकटची साधना, तसा एक नामधारक आहे. त्याच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. पण म्हणजे जीवनविद्येचा चमत्कार असा की तो इतका अर्ली स्टेज निघावा की फक्त ऑपरेशननी
आणि हॉर्मोन थेरपीनी तिचं काम झालं, ना रेडिएशन लागलं ना किमोथेरपी लागली. दुसरा अनुभव असा की एक दुसरे नामधारक आहेत हां, त्यांच्या असंच खूप प्रार्थना करणारे, साधना करणारे, त्यांच्या बायकोला पोटाचा कॅन्सर झाला आणि तो मिनिमल ट्रीटमेंटमध्ये आणि बरा व्हायला लागला. त्या आहेत आपल्यामध्ये. आता मला प्रायव्हसी पॉलिसीमुळे नाव घेता येत नाही आहे, पण त्यांना जेव्हा आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं असं मला चमत्कारच वाटला तो एकदम जीवनविद्येचा. फ्रेश वाटली. एकदम फ्रेश वाटलं. तर मला याच्याबद्दल थोडंसं विचारायचंय, हे कसं होतं? म्हणजे जे लोक प्रार्थना साधनेत असतात त्यांना म्हणजे ठेच लागून पुढे जावे, हे असं कसं ते तो हा चमत्कार, याच्याबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन द्या. मी मगाशी सांगितलं की आपल्यावर फक्त नसतं ना, सराउंडिंगवर खूप असतं ना, त्यामुळे कधीतरी होतं. पण सद्गुरूने एक शब्द वापरलाय, कुठला सांग? सद्गुरूंचा एक आवडता शब्द काय आहे? प्रार्थना म्हटली की काय होते? कृपा. व्यवस्था होते. तुम्ही जेव्हा म्हणत बसता देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं भलं कर म्हणायला लागता, तर सद्गुरू म्हणतात तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचा विचार करतायत चांगले, तेव्हा दुसरे तुमचा विचार करायला लागतात. तुमची व्यवस्था सगळीकडे होतो. व्यवस्था शब्द मला खूप आवडतो. आता एकेकाळी कंटाळा येतो ते शब्द, काय व्यवस्था व्यवस्था म्हणतात ते आप्पाच ना, मग आम्ही म्हणायचं काय व्यवस्था व्यवस्था असं. पण नंतर कळायला लागलं, सांगता उशिराच कळतं ना की व्यवस्था हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये आहे ना, तुम्ही जेव्हा प्रार्थना म्हणता तेव्हा काही समस्या आल्या ना, तर त्याच्यासाठी व्यवस्था होत असते. त्याच्यासाठी डॉक्टर शिल्पा लाड आणि विद्या दलदारसारखी माणसं भेटतात आणि ते तुम्हाला बरे करतात. पण का होतं असं? पण सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही जेव्हा प्रार्थना म्हणतात तर तुमची व्यवस्था सगळीकडनं होत असते. तुम्हाला अशी माणसं भेटतात, असे डॉक्टर भेटतात, असे काही काय होतं की तुम्ही आपोआप लवकर बरे होतात. लवकर स्टेजवर सापड नाही, पण नशिबाचं लक्ष. हो हो हो. म्हणून पुण्याही पाहिजे, सतत प्रार्थना म्हटली पाहिजे, व्यवस्था तुमची होत जाते. अगदी चमत्कारासारखंच वाटतं. म्हणजे पण ह्याचा एक फॉलोअप प्रश्न आहे विद्याधर. नाही, माझा फॉलोअप प्रश्न असा नाही आहे, पण दादा जे म्हणाले ना, पहिला धडा काय दिला दादांनी? विचार. तर आय थिंक तुम्ही हे सगळं धरून ठेवा मनात की आपले विचार. आता दुसरा धडा जो मिळाला आहे या डिस्कशनमध्ये, तो म्हणजे इंटरनल कम्युनिकेशन. आणि दादा जे म्हणतात ते आम्ही डॉक्टर लोक अनुभवतो. असं मी माझ्या असिस्टंटला बोलतो, अरे गणेश, तो आयदासानी आला नाही आहे बरेच दिवसांपासून, त्याचा काही फॉलोअप वगैरे? गणेश, नाही सर, दुसऱ्या दिवशी तो ओपीडीत असतो माणूस. आणि हा माझा अनुभव नाही आहे, तुम्ही कुठच्याही डॉक्टरला विचारा. पेशंटची आठवण केली की पेशंट दुसऱ्या दिवशी ओपीडीत हजर असतात. हे जे इंटरनल कम्युनिकेशन आहे ना, हे खूप रिअल आहे, हे खरं आहे. आणि जे दादांनी आता गायडन्स केलं आहे की तुम्ही इंटरनल कम्युनिकेशनने आजारावर मात करायचा प्रयत्न तरी करू शकता, किंवा तुमच्या आयुष्यात जे काही आहे तुम्ही सगळ्या आयुष्यातल्या सगळ्या पैलूंमध्ये हे अप्लाय करू शकता. ॲट युअर वर्क प्लेस, फॅमिलीमध्ये. तर हे इंटरनल कम्युनिकेशन हा दुसरा धडा आपण आता धरून ठेवूया मुठ्ठीमध्ये. मला एवढंच बोलायचं होतं. या माझे जे पेशंट्स असतात ते आमचं म्हणजे जीवन मृत्यू असा एक युद्धच चालू असतं. हृदयात हातात घेऊन बसलेले असतात. हां, म्हणजे आणि काही पेशंट्स खूपच क्रिटिकल असतात आणि खूप म्हणजे प्रयत्नाअंतीही ते त्या आजारातून कधी कधी बरे होत नसतात. मृत्यू आमचं रोजचंच चालू असतं हे. अशा वेळेस ना दादा, दोन प्रश्न मला डोळ्यासमोर नेहमी उभे राहतात. ह्या रुग्णाची जे नातेवाईक बाहेर बसलेले असतात ते कधी कधी आम्हाला विचारतात की डॉक्टर, तुम्ही तर आत प्रयत्न करत आहात, आम्ही बाहेर बसून काय करू? आम्ही काय करू शकतो आमच्या पेशंटसाठी? तर त्यांना आम्ही काय उत्तर द्यावं, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न तो जरा जटिल आहे, पण दादा त्याचंही उत्तर देणार आहेत मला माहिती आहे. जीवन आणि मृत्यू कसं ठरतं? कठीण कठीण प्रश्न काढून आणलेत. पहिला प्रश्न काय माहिती आहे की शेवटी आहे ना, होप याला खूप महत्त्व. होप म्हणजे आशा.
माणसाला एक आशा निर्माण करणं खूप गरजेचं असतं. हं? कारण शेवटी माणूस आशेवरच जगतो ना. आज बरं नाही तर उद्या तरी बरं होईल, हो की नाही. त्यामुळे ही आशा निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं काम असतं. आता काय जनरली आपली टेंडन्सी काय असते, आपलं एक धारणा काय असते की तुम्हाला जर डॉक्टरनी सांगितलं की तुला 10% चान्स आहे, तुला जगण्याचा 10% चान्स आहे. आता हे सांगितल्यानंतर प्रत्येकाच्या मनात काय येतं, गेला बाहेरचा पण आणि आतला पण, म्हणजे पेशंट पण आणि बाहेरचे नातेवाईक झालं. आता सगळी व्यवस्था करायला सुरुवातच करतात जवळजवळ, म्हणजे जवळचे नाही करत पण लांबचे करतात, तिकीट बिकीट काढून यायला लागेल आता म्हणून. म्हणजे तुम्हाला जर 20% 30% चान्स म्हटल्यानंतर जनरली लोकांचं काय होतं की मी त्या 30%मध्येच असणार, नाही सॉरी 70%मध्येच मी असणार, म्हणजे झालं माझं, आटपलं. असा कोण माणूस आहे की तो विचार करेल मी 30%मध्ये असेन, कळलं ना. 30%मध्ये मी असेन आणि जर 30%मध्ये 100मधले 30 जर बरे होत आहे तर मी का नाही. हे विचार करणारी माणसं आपण निर्माण केली पाहिजे. जीवनविद्येने अशी निर्माण केली. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय, पॉझिटिव्ह थिंकिंगचा अर्थ काय की सतत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपली होप किंवा आशा सोडता कामा नये. 30% 100% नाही ना, 1% आहे ना, मग मीच तो एक आहे असं म्हणता आलं पाहिजे. पण ते एवढं सोपं नाही. टाळ्या वाजवणं जेवढं सोपं आहे तेवढा तसा विचार करणं सोपं नाही. का जेव्हा माणसावरती पाळी येते ना तेव्हा त्या माणसाला कळतं काय ते. दुसऱ्यांना बोलायला सोपं असतं, प्रवचन करायला खूप सोपं आहे मी म्हणतो, हो की नाही. पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं, बरोबर की नाही. त्यामुळे एवढं सोपं नाही आहे ना. म्हणून ही जी साधना आहे ना सुरुवातीपासून करायला लागते. म्हणून मगाशी मी म्हटलं की असं लास्ट मोमेंटला असल्या गोष्टी होत नाही आहेत. पण तरीसुद्धा डॉक्टर लोक काहीतरी करू शकतात. डॉक्टरच्या बोलण्याला खूप महत्त्व असतं. डॉक्टर म्हणजे तेव्हा देव असतो. एरवीसुद्धा आपल्यासाठी सगळ्यांसाठी डॉक्टर म्हणजे देव असतो, कारण की नाही. तर डॉक्टर जे काही बोलेल, जसं बोलेल, ज्या पद्धतीने बोलेल, ज्या हावभावाने बोलेल, याच्यावर लोकांचं लक्ष असतं. तुम्ही जर असं बोलला, बघा आता काहीतरी प्रार्थना मिळताना म्हणा जमलं तर जमलं असं म्हटलं तर तो तिकडेच खराच म्हणा अगोदरच. म्हणजे 2 महिन्यांनी जाणं असेल तर 1 महिन्यानेच जाईल, हो की नाही. तेव्हा डॉक्टरने एक होप देता आला पाहिजे त्याला की बघ तरी 30% चान्स आहे. याचा अर्थ काय, 100मध्ये 30 बरे होत आहेत, झालेले आहेत, मग तू पण होऊ शकतो की नाही. जरा आशा दर, प्रार्थना म्हण, चांगले विचार करा, सगळ्यांनी शरीराची साधना करा, हे आपण सांगू शकतो त्यांना, हो की नाही. पण ही होप फक्त एकच डॉक्टर देतो असं मला वाटतं, तो म्हणजे आमचे डॉक्टर विद्याधर लाड आणि शिल्पा लाड. कारण त्यांनी दिलेलं आहे, मी माहीत आहे मला कसं दिलं आहे ते. मी तुम्हाला सांगतो, मिलनचं जेव्हा झालं तेव्हा मी इतका फिरलो, मी आणि शिल्पा आम्ही सगळ्या डॉक्टर्सकडे फिरत होतो प्रत्येक कामासाठी. मग ते रेडिएशन असू दे, केमोथेरपी असू दे, प्रत्येक डॉक्टर ज्या रीतीने वागत होता तेव्हा मला यांचं महत्त्व जास्त कळत होतं. तिला माहीत आहे, फक्त रिपोर्ट, लक्ष फक्त रिपोर्टवर आणि पेशंटकडे बघतच नाही. अरे त्यावेळेला पेशंट काय असतो, पेशंट डॉक्टरकडे आशेने बघत असतो की होईल काहीतरी. ही आशा देणं हे काम असतं आणि खोटी आशा द्यायची नाही, कारण ते सुद्धा त्यांच्या मेडिकली त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो नंतर, बरोबर की नाही. मग खोटी आशा द्यायची नाही, पण खरी आशा पण देता येते. पॉझिटिव्हली तीच गोष्ट सांगता येते. 30% हे बघ, एक लक्षात ठेव, 30% चान्स कमी आहे मला माहीत आहे मला, पण एक लक्षात ठेव, मी माझ्या एवढ्या आयुष्यामध्ये 30 लोक बरे झालेले आहेत, मग तू का नाही त्याच्यामध्ये. होप धर, प्रार्थना म्हण, किंवा आपण जे काय सांगू त्याला चांगला विचार पकड, तो होशील. मी माझे 100% प्रयत्न करणार. असं जर डॉक्टरनी जर सांगितलं, काय असतं माहिती आहे, डॉक्टरनी फक्त शरीरावर ट्रीटमेंट करायची नसते, डॉक्टरनी मनावर पण करायचे, कळलं ना. कारण मन आणि शरीर दोन्ही मिळूनच तुमचा रोग बरा होणार आहे ना. नुसतं औषधांनी बरा होत नाही ना माणूस. औषधं किती दिली तरी माणसं बरं होईल सांगताच नसतं. त्यामुळे औषधांनी माणूस फक्त बरा होत नाही, म्हणून तुम्हाला हे पण करायला लागतं. आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे, तुझा अनुभव काय, औषधच खात नाहीत ना लोक, काय औषधच घेत नाहीत.
प्रार्थना म्हणतो म्हणून सांगतात ना. ते शिल्पा सांगेल. मी तुम्हाला ते मग सांगते. म्हणत होते एकदा. हो, मी तो पण अनुभव विचारते, पण त्याच्या आधी हे आपण हा लूप पूर्ण करूया. कधी कधी प्रयत्नाची पराकाष्ठा करून पण पेशंट इम्प्रूव्ह होत नसतो आणि तेव्हा जेव्हा आपल्याला पेशंटला सांगावं लागतं की ह्याच्यापेक्षा जास्त आपण जेव्हा करायचा प्रयत्न करतोय तेव्हा त्या पेशंटचे हाल होत आहेत. तर ते एक क्रुशियल कॉन्व्हर्सेशन होतं आणि ते करताना पण एक आध्यात्मिक त्याला अधिष्ठान असावं लागतं. दिस इज नॉट द एंड, दिस इज जस्ट द एंड ऑफ दिस जर्नी, देन देर इज अनदर जर्नी. हे काय माहितीये, हे सगळं तत्वज्ञान त्यावेळेला सांगता येत नाही आपल्याला. तर आहे दादा. वंदन तुला यमराजा हे एरवी करणं बरं आहे. पण माणूस जेव्हा तिथे बसलेला असतो तो म्हणून असली तत्वज्ञान शिकू नको, काहीतरी कर, मला मदत कर, बरोबर की नाही. त्यामुळे मला असं वाटतं का माहितीये, त्यांना सांगायचं की माणूस प्रॅक्टिकल, आपल्याला शेवटी प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. आमच्याकडनं जेवढं काही आम्ही केलं ते आम्ही केलेलं आहे, पण शेवटी आपल्या हातात सगळं नसतं ना, त्याला सांगायला लागतं. करेक्ट. सर्व जर आपल्या हातात असतं तर काय पाहिजे होतं, आपण सगळे 100 वर्ष जगलो असतो ना. 100 वर्षानंतर अजून जगायची इच्छा झाली असती, हो की नाही. त्यामुळे त्यांना एवढंच सांगू शकतो आपण, हे आम्हाला जेवढं हातात आहे तेवढं आम्ही केलं. तुम्हाला शेवटी तुला असे अनुभव येणार, कारण 4th स्टेजचे लोक तुमच्याकडे येतात, हो ना 1st दादा. स्टेजचे पण येतात, बरोबर की नाही. एकदम तुम्ही वाईट सगळं झाल्यानंतर आल्यानंतर देर इज सम लिमिटेशन. त्यांना तू सांगू शकते की मेडिकलची पण लिमिटेशन्स आहेत, आमची पण लिमिटेशन्स आहेत, आम्ही काय भगवान गॉड नाही आहोत. तर त्यांना समजून सांगायचं की तुम्ही ॲक्सेप्ट करा. शेवटी सद्गुरू काय सांगतात की वस्तुस्थितीचा स्वीकार केलाच पाहिजे. आता तेव्हा तत्वज्ञान सांगायची गरज नाही, साध्या भाषेत सांगू शकतो आपण की प्रॅक्टिकल व्हायला होणार ते होणार आहे. आता मी काय त्याच्यामध्ये काय करू शकत, त्याला समजावून सांगायचं की ह्याच्यातनं तू ह्याच्यामध्ये धीर धर, एवढं सांगू शकतो आपण, बरोबर की नाही. दादा, दुसरा प्रश्न असा आहे की एक एक्झाम्पल असं आहे, कोविड टाइम्समधलं एक्झाम्पल आहे. एका व्यक्तींना कोविड पॉझिटिव्ह आले, त्यांनी एक काम केलं, आपल्या खोलीत जाऊन बसले आणि रूम लावून घेतली आणि बोलले की मी इथे फक्त प्रार्थना करत बसणार आहे आणि या प्रार्थनेने मी बरा होणार आहे. घरातली माणसं सांगत राहिली डॉक्टरकडे जाऊया, औषधं करूया, त्यांनी नाहीच सांगितलं. आपल्याला कॉन्फरन्स कॉलवर डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळतीये, असं तसं, ते ऐकायलाच तयार नाही. तर अशा व्यक्तींना आपण काय सांगू शकतो? बरं, हा प्रश्न विचारायचं बरं झालं, कारण हा बऱ्याच लोकांचा जे जीवविद्या अर्धवट शिकतात, अर्धवट ज्ञानाने जे जीवविद्या जगतायत, त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायचं की डॉक्टर, औषधं आपल्याला लागतात, लक्षात ठेवायचं. सद्गुरू जेव्हा म्हणतात की तू प्रार्थना म्हण, तू बरा होशील, याचा अर्थ काय असतो की तुला ईश्वर म्हणा किंवा तुझी चैतन्य शक्ती म्हणा किंवा तुला निरनिराळ्या रीतीने मदत करणार, बरं होण्यासाठी मदत करणार, प्रार्थना मदत करणार. तुला मदत कुठल्या, तो एक डॉक्टरच्या रूपाने मदत करू शकतो किंवा आणि कुठल्या रूपाने मदत करू शकतो. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला डॉक्टर जेव्हा औषध घ्यायला सांगतात तेव्हा तो विश्व प्रार्थनेचाच परिणाम आहे, ती व्यवस्था आहे म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. समजलं ना. विश्व प्रार्थनेने नुसते बरे झालेले पण लोक आहेत, पण त्याचा जास्त प्रॉब्लेम नसावा. काय असतं माहिती आहे, हे एवढं कॉम्प्लेक्स आहे ना शरीर, ही आपली बॉडी म्हणजे एवढी कॉम्प्लेक्स आहे की कोणीतरी ते प्रार्थना म्हणून बरा झाला म्हणजे तू होशील सांगता येत नाही. तुझी स्टेज काय आहे, तुला तिथे कितपत त्रास आहे, तुला बाकीच्या गोष्टी किती आहेत. आता कोविडच तू म्हटलं ना, कोविडमध्ये ज्याला डायबिटीस आहे, ज्याला ब्लड प्रेशर आहे, त्याला जास्त प्रॉब्लेम होते. ज्याला काहीच नव्हते ते प्रार्थनेने बरे पण झाले असतील, बरोबर की नाही. बरोबर आहे दादा. तेव्हा तुम्ही जेव्हा प्रार्थना म्हणता तेव्हा सद्गुरू तुम्हाला निरनिराळ्या रूपाने मदत करत असतात. डॉक्टर विद्याधर लाड तुम्हाला जेव्हा ट्रीटमेंट करतात तेव्हा ते सद्गुरू तुम्हाला करत असतात. हा भाव ठेवा, समजला ना. हा भाव ठेवायला पाहिजे की डॉक्टर हे आपले सद्गुरूच आहेत, सद्गुरू एक व्यवस्था करता येते, आपल्याला गोळ्या देत आहेत, गोळ्या खा, प्रार्थना म्हणत राहा, दोन्ही कर, लवकर बरा होशील, कळलं ना. कारण गोळ्याला मदत प्रार्थनेची होते, विचारांची होते, कारण शेवटी हे प्रार्थना वेगळे कॅटलिस्ट आहेत या सगळ्या प्रोसेसला बरं करण्यासाठी, जे फास्ट बरं करण्यासाठी फायदा होतो, कळलं ना. ज्याला इम्युन सिस्टीम म्हणतो, ज्याला हिलिंग पॉवर म्हणतो, ही वाढते आपल्या प्रार्थनेने, समजलं ना. म्हणून प्रार्थना म्हणतो म्हणून मला कुठल्याही गोळ्यांची गरज नाही, मी डॉक्टरकडे जाणार नाही, असले मूर्खपणा करू नका.
समजलं. दुसरे काही एक्स्ट्रीम आहेत की गोळ्याच खात राहतात, बाकी काय करत नाहीत. त्यांना असं वाटतं की गोळ्या खाल्लं की आपलं शरीर चांगलं होईल, म्हणजे बरं असलं तरी गोळ्या खात असतात काहीतरी. कोणतरी सांगतं आयुर्वेद खा, तो म्हणतो हा खा, खाऊच बसतात. तर तसं पण करणं चुकीचं आहे, लक्षात ठेवा. जास्त गोळ्या खाऊन साईड इफेक्ट्स खूप होतात. एका गोळीचे इफेक्ट खूप असतात. म्हणून तर कमीत कमी प्रिव्हेंटिव्ह असणं बरं, कारण क्युरेटिव्ह करता करता तुम्हाला औषधाचे परिणाम 1000 ठिकाणी होत असतात. एक शरीर म्हणजे साधं नाही आहे, डिवाईन आहे, ते कॉम्प्लेक्स आहे. ज्यांनी बनवलं त्यालाच माहीत आहे, बाकी कोणालाही माहीत नाही. कुठल्याही डॉक्टरना अजून कल्पना नाही काय चालतं आतमध्ये. ते आपले प्रयत्न करत असतात, समजलं ना. म्हणून एक लक्षात ठेवायचं, मूर्खपणा करू नका. तसंच मला काही लोक काय म्हणतात की काय म्हणा, हां इन्शुरन्स काढायची गरज काय. मला काही लोक म्हणतात इन्शुरन्स काढणं म्हणजे निगेटिव्ह विचार आहे. अरे वा, मला शिकवतो छान. मला जमलं नाही बाबा एवढा पॉझिटिव्ह करायचं. इन्शुरन्स काढणं आणि काय काढतात ते, हेल्थ चेकअप नाही करत. हां चेकअप, हेल्थ चेकअप करत नाही आम्ही. आमचा सद्गुरू बघून घेणार. काय सद्गुरू विश्वास आहे, सद्गुरू सगळं बघून घेणार, मला काय करायची गरज नाही. मूर्खपणा आहे. सद्गुरूंनीच सांगितलंय काळजी घे, काळजी करू नको. इन्शुरन्स कशात काढायचं असतं, आपल्याला काहीतरी होईल म्हणून नाही. ही एक संस्था आहे ज्यांनी सगळ्या समाजाला उपयोग पडतो. आपला जो प्रीमियम आहे तो लोकांना उपयोगी पडेल. कोणाला जर झालं असेल त्याला मग मदत होते. त्यामुळे ही एक इन्शुरन्स कंपनी म्हणजे एक संस्था आहे, ती ज्याला प्रॉब्लेम आहे त्याला ती मदत करते. आपल्याला प्रॉब्लेम व्हायला पाहिजे नाही, आणि त्याच्यासाठी इन्शुरन्स काढला पाहिजे नाही. तो पण बराच होणार, तुला जर झालं तर तुला त्रास होणार नाही, तुला इन्शुरन्सचा उपयोग पण होईल. पण ॲट द सेम टाईम ही इन्शुरन्स कंपनी किती लोकांना मदत करत असते, आणि त्या मदतीमध्ये आपला हात जातोय असा विचार कर ना, बरोबर की नाही. माझा हा प्रीमियम लोकांना, समाजाला उपयोगी पडणार आहे, एवढा मोठा विचार कर. मग तुझ्या रोगाचा विचार करायला कशाला पाहिजे, बरोबर की नाही. आणि हेल्थ चेकअप का करायचं आहे, अर्ली डिटेक्शन इज अर्ली क्युअर, लक्षात ठेवायचं. जितकं लवकर समजेल तितकं तुम्हाला औषध देणं, त्याच्यावर इलाज करणं सोपं असतं. एकदा तुम्ही पुढे गेला की मग मागे येणं खूप कठीण असतं. मग तुम्ही किती हे केलं तरी शेवटी मग ते पर्सेंटेज कमी होत जातं. पहिल्यांदा 100% मी बरा करू शकतो डॉक्टर म्हणतात, नंतर ते पुढे पुढे गेलं की मग 70%, 80%, मग शेवटी 10%, आणि शेवटी नाही म्हणतो. डॉक्टरनी नाही म्हटलं की संपतं. सॉरी म्हणणं माहीत आहे तुम्हाला, ऐकलंय काय, इतरांनी सॉरी म्हटलं तर बरं वाटतं आपल्याला ना, पण डॉक्टरनी सॉरी म्हटलं की संपलेलं असं समजायचं. असो, ते हे मूर्खपणा करून तू चांगला प्रश्न विचारला तो, म्हणून मला हे सगळं सुचलं. तर ते इन्शुरन्स काढा प्रत्येकाने. इन्शुरन्सची गरज आहे समाजाला, लक्षात ठेवायचं. आपण आपली काळजी घ्यायची, हेल्थ चेकअप करत राहायचं. तरी काय झालं, त्यांनी प्रश्न विचारला जीवन आणि मृत्यू कोणाच्या हातात आहे, काय याचा अर्थ काय. सद्गुरूंनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. सद्गुरूंनी काय म्हटलंय, जीवन आणि मृत्यू म्हणजे काय, ही चैतन्य शक्ती शरीर धारण करते, त्याला आपण जीवन म्हणतो, जन्म म्हणतो. ती चैतन्य शक्ती सोडते, त्याला आपण मृत्यू म्हणतो. ही सगळं चैतन्य शक्ती करत असते, लीला आहेत त्याच्या. त्यामुळे आपल्याला जन्म आणि मरण हे आपल्या शरीराच्या अपेक्षेत आपण म्हणतो, पण आत्मतत्वाच्या अपेक्षेमध्ये देर इज नो जन्म, देर इज नो मृत्यू. समजलं ना. मृत्यू पण नाही, जन्म पण नाही. का ती चैतन्य शक्ती सद्गुरूंनी खूप त्याच्यावर सांगितलंय, जीर्ण अजीर्ण वगैरे खूप सांगितलं. हे सगळं मी सांगत बसत नाही, पण सद्गुरूंनी एवढं सांगितलंय की चैतन्य शक्तीला जेव्हा वाटतं की आता हे शरीर जीर्ण झालेलं आहे, या शरीराला आणखीन त्रास देण्यापेक्षा सोडलेलं बरं. मग तू जो प्रश्न विचारला की ज्या एखाद्या माणसाला किती आपण त्रास द्यायचा, त्याच्यावर एक की तो मरायला टेकला असता सुद्धा त्याला आणखीन व्हेंटिलेटर लाव, त्याला हे लाव, त्याला ते लाव, डायलिसिस करत बस, म्हणजे तो त्याला आणखीन मारता तुम्ही. म्हणजे तो होणार नाही बरं माहिती आहे आपल्याला, तरी तो आपण काय ना काहीतरी, कारण का भावना, माझ्या माणसाला मी कसं सोडू. अरे पण त्या माणसाला जर त्रास होत असेल तर तू कशाला धरून ठेवतो त्याला सोड ना. त्याच्यामुळे त्याचं बल आहे ना, म्हणून सोडता पण आलं पाहिजे आपल्याला. आणि ह्यालाच वस्तुस्थितीचा स्वीकार करणं म्हणतात, कळलं ना. म्हणून चैतन्य शक्ती एक म्हणजे तुमचं शरीर जेव्हा जीर्ण होतं तर चैतन्य शक्तीला पण समजतं ह्याच्यामध्ये आता काय उपाय होणार नाही, गेलं ते आता, तर ते सोडूया आणि नवीन धारण करूया. तुम्हाला कसं नवीन साड्या पाहिजे असतात,
हो की नाही? मग चैतन्य शक्ती पण स्त्रीच आहे, स्त्रीलिंग आहे ना ते. बरोबर आहे. आता इथे आनंद मिळवायला मला अभ्यास करायला लागतो, तुम्ही फक्त शॉपिंग करता आणि मला पण करायला लावतात. असो, तर सांगायचा मुद्दा काय, जन्म आणि मृत्यू हे चैतन्य शक्ती ठरवते. तिला वाटलं हे शरीर जीर्ण झालेलं आहे, आता ह्याचं मी काही त्याला मी आणखीन रिपेअर करू शकत नाही. कारण शेवटी असं असतंच ना, आपण कार किती वर्ष वापरणार, शेवटी कार तो म्हणतो आता सोडा ती कार, नवीन घ्या म्हणून सांगतो की नाही. तसं चैतन्य शक्ती हे शरीर सोडते आणि लगेच नवीन धारण करते. त्यामुळे जन्म आणि मृत्यू असं आपल्याला वाटतं, पण चैतन्य शक्तीच्या अधिष्ठानावर म्हणजे अध्यात्माच्या अधिष्ठानावर नो जीवन न मृत्यू, नो जन्म, जन्म नाही आणि मृत्यू नाही आहे, समजलं. आणि कधी कधी त्याला ते नको असतं, सोडून द्यायचं असतं, कारण त्यांच्या कॅल्क्युलेशन्स असतात. भोग किती भोगले त्यांनी, ते ह्याच जन्मात भोगायचे की पुढल्या जन्मात भोगायचे, ते सगळं चैतन्य शक्ती ठरवतं, आपण नाही ठरवत. कळलं ना? यालाच मी कॉस्मिक कॅल्क्युलेशन म्हणतो, की तुमची जी कर्म केलेली आहे त्याचे भोग ह्या जन्मातच सगळे भोगायचे की पुढल्या जन्मात भोगायचं, हे चैतन्य शक्ती ठरवते आणि मग ती सोडून देते. आता आत्महत्या जे माणूस मुद्दामून करतो त्याला मात्र पुढला जन्म आहेच परत, ते भोग काय संपणार नाही. या जन्मातले संपले म्हणून तो खुश होतो, पण पुढल्या जन्मात लागणारच आहेत त्याला. त्यामुळे ते काय आत्महत्या हे काय सोल्युशन नाही आहे. आणि त्यामुळे जन्म आणि मृत्यू हे ऊपरवाले के हात नाही, अंदरवाले के हात नाही. Oh my God, amazing. सुंदर दादा, केवढं सुंदर उत्तर दिलं तुम्ही, सुंदर. होलिस्टिक म्हणजे फ्रॉम स्टार्ट टू आय एम नॉट गोइंग टू कॉल इट एंड, टू द कंटिन्युअम ऑफ द जर्नी, असा आपल्याला दादानी पूर्ण होलिस्टिक अप्रोच दिलाय की आपलं शरीर कसं आपण जपावं. आणि मला जरा कौतुक करू द्या. हे दोन डॉक्टर आहेत ना, समजा अमेझिंग म्हणतात त्याला, अमेझिंग इंग्लिशमध्ये शब्द चांगला आहे तो, अमेझिंग. अमेझिंग म्हणजे एकदम विस्मयकारक लोक आहेत हे दोघे. म्हणजे अशी माणसं आणि असे डॉक्टर असू शकतात हे यांच्याकडे बघून मला समजलं. म्हणजे मी खोटं कौतुक करत नाही, मला खोटं कौतुक सवय नाही. मला जर आवडलं नाही तर मी गप्प राहतो, आवडलं तर कौतुक करतो. आता एखाद्या बाईने कपडे चांगले घातले, छान दिसली तर छान दिसली असं म्हणणार, नाही दिसली तर हसणारे जाणार, कशाला सांगा ना. असो, तर सांगायचा मुद्दा काय, मी कौतुक करतो ते नीट करतो. आता विद्याधर लाड आज इकडे यायचं होतं, पण रविवार असो सुट्टी असून सुद्धा सकाळी 5ला उठतो म्हणतो मी, कारण तो आमचा तसा हे आहे, तर त्याला उठतो म्हणणार, त्याला उठतात म्हणायला पाहिजे. अरे, तर तो उठतो सकाळी 5ला, हॉस्पिटलमध्ये जातो. एन्थुझियाझम टू वर्क म्हणतात ना, आणि एन्थुझियाझम टू बी कंपॅशनेट. त्याला पेशंटला सोडून जाता येत नाही, संबंध तो नसणार आहे. रविवारी सकाळी जातो, आदल्या दिवशीचे जे पेशंट असतात, ज्यांचे ऑपरेशन केलेले असतात, त्यांना तो चेकअप करतो स्वतः, त्यांचं सगळं बरोबर आहे की नाही बघतो, आणि मगच तो घरी येतो. असले कुठले डॉक्टर करतात, मी बघितलेले आहेत. मगाशी मी सांगितलं, डॉक्टर तुमच्या रिपोर्ट तुमच्याकडे बघत पण नाही, रिपोर्टकडे बघतात आणि सांगतात काय ते. आणि मी असे डॉक्टर बघितले आहेत की ते ऑपरेशन केलं की बाकीच्या गोष्टी दुसऱ्यांवर सोपवतात आणि निघून जातात. हे सोपवत असतील पण यांचं लक्ष असतं तिकडे, कळलं. म्हणून हे आजच नाही, दर रविवारी ही म्हणते ना, बाजूला बघता तर गेलेला असतो हॉस्पिटलमध्ये चाललेला, म्हणजे कधी उठून तो जातो ते तिला पण कळत नाही. एवढं तर म्हणजे हे जे कमिटमेंट पेशंटबद्दल, हे जे कमिटमेंट आहे ना, ते खूप हाय लेवलचं कमिटमेंट आहे. आणि म्हणूनच तो एक सक्सेसफुल सर्जन आहे आज. सक्सेसफुल काय आहे, कारण हे हुशार डॉक्टर खूप असतात, कमिटेड डॉक्टर कमी असतात. कमिटेड आणि दुसऱ्यांबद्दलचं प्रेम, करुणा शब्दापेक्षा मला वाटतं प्रेम हा शब्द चांगला आहे. दुसऱ्यांबद्दलचं प्रेम, दुसऱ्यांना काय वाटत असेल, कारण प्रत्येक एक हृदय म्हणजे त्यांच्यासाठी एक दिवस झाला, पेशंट झाला, एक पेशंट आहे, हजारो पेशंट म्हणलं एक पेशंट त्यांच्यासाठी आहे, पण त्या पेशंटसाठी मात्र तो एकच आहे, त्याला त्याचं महत्त्व आहे. हे ओळखून जे डॉक्टर काम करतात, तसे आपल्याकडे भरपूर डॉक्टर आहेत. हेच नाही, आपल्या नामधारक सगळे डॉक्टर असेच आहेत. इथे बसलेलेच पण असतील, वडावकर बसले तिथे, डॉक्टर वडावकर. रात्रीच्या वेळेला त्यांना उठवलं 4ला तरी ते उठून जातात.
त्याला कमिटमेंट म्हणतात. बाकी डॉक्टर म्हणतात रात्री झोपल्या काहीतरी गोळी घे आणि बस, असे पण सांगणारे लोक आहेत. चांगले डॉक्टर्स पण आहेत आमच्याकडे, चांगले चांगले डॉक्टर. आणि आज कोण आले मी बघितलं, दिसले म्हणून म्हटलं, डॉक्टर वडावकर यांनी सुद्धा सद्गुरूंसाठी खूप काय म्हणतात त्याला काम केलेलं आहे. असो, तशीच आमची शिल्पा मीच सांगितलं तिला, तुझ्या रिपोर्टमध्ये खाली लिही गॉड ब्लेस यू विथ हेल्थ, तर लिहून तू सही कर, हे मी तिला सांगितलं. तेव्हापासून लोक तिच्यावर प्रेमच करतात. ते म्हणतात तुम्ही हे लिहिताना यांनी आमची होप वाढते खूप. एक डॉक्टर म्हणतोय की तुझं हेल्थ चांगलं होऊ दे, डॉक्टरांकडनं जो हा विचार येतो ना आमच्याकडून, तो विचार आमच्या डोक्यात जातो आणि आम्हाला खूप त्यांनी बरं वाटतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्यांनी खूप आपण पेशंटना खूप आराम देऊ शकतो. पेशंटला, कारण पेशंट म्हणजे खूप थकलेला असतो, पैशांनी थकलेला असतो, सगळ्यांनी थकलेला असतो. अशा वेळेला असे डॉक्टर मिळणं म्हणजे खरंच त्यांच्यासाठी ती व्यवस्था असते. असो, असं त्या दोघांचाही प्रॉस्पेरिटी पण वाढू दे, त्यांचं स्वतःचं आरोग्य खूप छान राहू दे आणि त्यांनी त्यांच्याकडून जास्तीत जास्त लोकांना आरोग्य मिळू दे, अशी मी सद्गुरूचरणी आहे. दादा म्हणतात मी लिहिते, पण हे संस्कार करणारे पण आपले प्रिय प्रल्हाद दादाच आहेत. कसं झालं की दादानी ही साधना शिकवली प्रत्येक पेशंटसाठी. पेशंट आला की तू काय विचार करतेस. आता मी ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करणारी डॉक्टर आहे, तर मी दादांना चटकन सांगितलं, पेशंट आला की मी विचार करते की मी या बाईचा ब्रेस्ट कॅन्सर लवकरात लवकर डिटेक्ट करेन. तर तेव्हा दादानी मला करेक्ट केलं. आधी विचारलं की अजून काही विचार करू शकतेस का. मी अजून खूप विचार केला. तेव्हा मी जस्ट कॅनडाहून आलेले, असं मला वाटत होतं की मी इंडियातल्या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये शिकले, फॉरेनच्या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये शिकले. म्हटलं दादा लवकरात लवकर अर्ली स्टेजला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करेन. तर दादा बोलले, अगं तू डॉक्टर झालीस लोकांना आरोग्य द्यायला, रोग द्यायला नाही. तू विचार आरोग्याचा धर. पेशंट आत आला की पहिला विचार असला पाहिजे गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ. हा किती रेव्होल्युशनरी विचार आहे. म्हणजे MBBS, MD, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो, युनिव्हर्सिटी ऑफ ऑटवा, सगळे मोठमोठे प्रोफेसर्स, पण एकाही प्रोफेसरनी ही गोष्ट शिकवली नव्हती जी दादानी शिकवली. तू डॉक्टर झालीस लोकांना आरोग्य द्यायला, त्याच्यामुळे हा विचार लोकांना तू दे, गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ, आरोग्याचा विचार. तर हे व्यापक विचार, हे संस्कार देणारे आपले प्रल्हाद दादा आहेत. त्यांच्या तोंडून एक एक येतो ना शब्द, ते शब्द आपण आपल्या आयुष्यात थोडे थोडे उतरवायला सुरुवात केले ना की आपण कॉमन माणसांपासून स्टार्स होतो, स्टार्समधून सुपरस्टार्स होतो आणि मग दादाच जवळ करतात आणि सगळ्यांना इंट्रोड्यूस करतात की हे आमचे सुपरस्टार्स, पण ते घडवणारे हेच आहेत. आणि एक सांगतो, विद्याधर तुम्हाला वाटतं की रोज भेटत नाही, कारण तो खूप बिझी असतो, रोज त्यांचे ऑपरेशन असतात, त्यांना यायला मिळत नसतं. म्हणजे तो येत नाही, तो करत नाही असं नाही. हा, तो विठ्ठल करता या भावामध्ये ऑपरेशन करतो, हे त्याचं सिक्रेट सांगितलं नाही. पण मी एकदा दादांना असाच प्रश्न विचारला की दादा, हृदय शस्त्रक्रिया म्हणजे आमची जी फील्ड आहे त्याच्यात 100% सक्सेस मिळणं इम्पॉसिबल आहे. मी निगेटिव्ह शब्द वापरला तेव्हा. दादा म्हणाले इम्पॉसिबल नाही आहे, आणि त्यांनी मला हे गुरुमंत्र दिले, तू असा भाव धर, अशी प्रार्थना कर, अशी साधना कर आणि तू बघ. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आता मागचे बरेच वर्ष हे करतोय आणि त्याचे रिझल्ट्सही मला मिळत आहेत. तर म्हणजे जसं शिल्पा म्हणाली ना, दादा सुपरस्टार्स घडवत आहेत, तर आम्हाला दोघांना स्वानुभवावरून आम्ही हे सांगू शकतो अगदी की दादांनी आम्हाला जे म्हणजे आम्ही इथे होतो ते आता आम्ही इथे चाललोय आणि ह्याच्याही वर जाणार आहोत. दादांनी दिलेल्या शिकवणीमुळे आणि संस्कारांमुळे आणि म्हणजे जन्मोजन्मी ते आपण म्हणतो ना, अनंत कोटी जन्मांपासून अनंत कोटी जन्मांपर्यंत अनंत कोटी वंदन. कारण आपल्याला अनंत कोटी जन्म, आपल्याला हेच सद्गुरू हवेत, कारण त्यांच्यामुळेच आपलं पोट कल्याण आहे. आणि आपल्याला फक्त एवढं समजलं नाही आज की आरोग्याला अध्यात्माची जोड आहे. अध्यात्म हेच आरोग्याचं अधिष्ठान आहे, हे आज आपल्याला समजून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे जसं दादा सांगतात तसं आपण प्रार्थना करूया, भलकची साधना करूया, चांगल्या विचारांची जोड देऊया. आणि त्याचबरोबर सद्गुरू इनडिरेक्टली डॉक्टरतर्फे आपल्याला जी मदत पाठवत असतात
ती घ्यायला पण आपण ओपन राहूया, ओपन माइंडेड राहूया. आणि या नोटवर आपण आजचं हे सदर कन्क्लूड करूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.